करावं लागेल तर दगडासारखे म्हणजे दगडापासून मानवाने हत्यारं बनवण्याची सुरुवात केली. मग कसे हत्यारं? जसं दात त्याचा बघितला होता, सुळा दात इथं किंवा इथं एक शिंगी गेंड्याचा तो नाकावरती असा टोकदार काट असतो, त्याला शिंग असते, तर तसं बनवायचं. मग चालू केले त्याने ती प्रक्रिया, तसंच बनवायचं. कारण त्याला विकास झाला. मग काय झाडाचं पालाचं बनवणार नाही. मग आता जेव्हा जंगलामध्ये राहायला आला तेव्हा त्यांना हे पण कळलं की याच्या अंगावर काहीतरी असं केस वगैरे असं आहे. ठीक आहे. मग मानवाच्या प्रगतीच्या पुढच्या टप्प्यांमध्ये त्याने ते मग शरीराला झाडाचा पालापाचोळा, स्त्रियांनी त्याच्या अंगाला पालापाचोळा गुंडाळणं अशी एक प्रक्रिया सुरू केली. ठीक आहे. मग आता जंगलांमध्ये राहायचं, अशा ओपन जागेमध्ये राहिलं तर काय होणार? प्राणी खाऊन घेणार. मग हे गुहेंमध्ये राहायचे, कारण ह्यांनी बघितलं हे कुठं राहते, कोण? वाघ वगैरे हे ते कुठं राहते, तर ते गुफांमध्ये राहायचे. मग मध्य प्रदेशमध्ये भीमबेटका नावाची एक गुफा आहे. तिथे 2.5 लाख प्राण्यांचे सांगाडे सापडले. किती? 2.5 लाख प्राण्यांचे सांगाडे, बॉडी स्ट्रक्चर, पूर्ण बॉडी, हाडं फक्त. किती लाख? 2.5 लाख. मग संदर्भांमध्ये हे आहे की 2.5 लाख प्राण्यांचे सांगाडे एका गुफेत सापडले असतील तर किती मोठ्या प्रमाणात आपण शाकाहारावरून मांसाहाराकडे वळलो असेल हा विचार तुम्ही करा. म्हणजे आपण मांसाहारी झालोच नसतो, पण का झालो? कारण आपण बघितलं ना, त्याने मला खाल्लं, मी पण त्याला खाल्लं पाहिजे. मग त्याची शिकार कशी करायची? तर दगडांपासून त्याच्यासारखंच हत्यार करायचं. ते असं दातानं मारते, नाकानं मारते, नाकावर असलेल्या त्या शिंगानं मारते, मग आपण त्याला हातानं मारायचं. म्हणजेच काय? तिथे भित्तिचित्र, वॉल पिक्टोग्राफिक समजतंय तुम्हाला? भित्तिचित्रांमध्ये तुम्हाला वारली पेंटिंग्स वगैरे बघितल्या का? त्याच्यामध्ये दिसते की 5-6 मानव आहे, अशा हातात काहीतरी आहे आणि प्राण्याला शिकार करताय, मग तो प्राणी उलटा टांगून घेऊन चाललाय. सांगायचं तात्पर्य काय की याने जेव्हा त्याला अटॅक केला, त्याला ओढत ओढत घेऊन गेला आणि जंगलात जाऊन मस्त खाल्ला. त्याचा सोबती, यांच्या सगळ्यांची सोबती. मग याने काय केलं? याने त्यांच्यावर हल्ला करायचं ठरवलं. मग याने जेव्हा एखादा वाघ बी काय काही भेटो ना, त्यात काय, त्याला हल्ला करायचा. मग त्याला यात व्हरायटी पण कळल्या की यार हरिण मारत नाही आपल्याला, वाघच मारते, एकशिंगी गेंडाच मारते, पण गरीब प्राणी मारत नाही. मग जे गरीब प्राणी मारत नाही त्याला पाळण्याची सिस्टम यानं सुरू केली. म्हणजेच पाळीव प्राण्याची सिस्टम आपण इथं आली. गाय, रेडा, बैल हे आपण पाळीव बनवलं. कळलं? त्यांना जंगलातून आपल्या सोबत आणलं. मग आपले काय बनले? ते मांजर 2 प्रकारची आहे आजही. घरात एक मांजर आहे आणि रान मांजर आहे, रान मांजर. मग आता ते रान मांजर आणि घरातली मांजर या दोघांमध्ये फरक काय? दिसायला स्ट्रक्चर सारखंच आहे, बेसिक फरक एवढा आहे की ते हिंस्र आहे, जंगली आहे. आणि ही संस्कृतीमध्ये आली, सभ्यतेमध्ये आली, हे विचार मिनिमम आहे. म्हणजेच काय समजलं काय बोलायचं? म्हणजे हे 2 फरक आहे. जंगली कुत्रा, घरगुती, हे फरक आहे ना. तर त्याचं कारण हे आहे, कारण सभ्यतेचा फरक आहे. कशाचा? संस्कृती, सभ्यतेचा फरक आहे. तर तोच फरक मानवामध्ये, प्राण्यांमध्ये आढळला. जे प्राणी हिंस्र नाही, गरीब आहेत, अर्थात आपल्यावर अटॅक करत नाहीत, शिकार करत नाहीत, आपल्यावर हल्ला करून आपला प्रहार करत नाहीत, त्यांना आपण पाळीव बनवलं. मग त्यात घोडा वगैरे सर्व आले ते. ठीक आहे. अर्थात त्यावेळेस घोडा असेलच हे नाही म्हणायचं मला, वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ते आले. कारण घोडा, डॉंकी म्हणजे गधा, हे सर्व एक व्हेरायटी त्यांच्या वेगवेगळ्याच झाल्यात. मग हे जेनेलॉजिकली जे चेंजेस नंतर होत गेले, जेनेटिकली जे चेंजेस होत गेले, ते चेंजेस नंतर त्या जीन बदलल्यामुळे त्याचं स्ट्रक्चर आणि सर्वच काही गोष्टी बदलल्या. जसं आपण आहोत आणि युरोप खंडातील माणसं आहेत, माणूस माणूसच आहे, पण आपलं खानपान त्यांचं खानपान वेगळं आहे, आपलं फेस आणि त्यांचं फेस वेगळं आहे. त्याचं कारण काय? तर तिथे क्लायमेटनुसार तशा पद्धतीच्या आपण जेनेटिकली आपल्यामध्ये काय केलेलं आहे? चेंजेस केले आहे. फॅन बंद करा बरं. ठीक आहे, येतं लक्षात? त्यानंतर पहा, त्यानंतर आता इथं सांगितलं की टोळ्यांमध्ये काय सांगितलं? टोळ्यांमध्ये हे मानवी वस्ती, हे कोणतं? जंगली जीवन, आणि वस्तींमध्ये ते टोळ्यांमध्ये राहायला लागला. कोण? मनुष्य. त्यानंतर काय झालं? त्या एका सभ्यतेमध्ये, मानवाच्या या व्यवस्थेमध्ये तो धीरे धीरे क्रमशः बदलत गेला. त्याचं जीवन काय केलं? त्याने चेंज करत गेला. ठीक आहे. मग त्याचं जीवन बदलत असताना एका
असभ्य संस्कृतीमधून तो दुसऱ्या एका सभ्यतेमध्ये आला, म्हणजे सभ्य संस्कृतीमध्ये आला. असंस्कृतमधून तो काय बनला? संस्कृत बनला. अर्थात या टप्प्यामध्ये किंवा या कालावधीमध्ये हजारो वर्षाचा, लाखो वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. कारण शिकार करणारा तो मानव जेव्हा स्वतः दगडाने हत्यार बनवून प्राण्यांची शिकार करायला लागला, तेव्हा जसं त्या प्राण्याने आपल्याला खाल्लं तसं हाय खायला लागला. आणि दगडातून हत्यारं बनवत असतानाच त्याला अग्नी या व्यवस्थेचा शोध झाला. आणि अग्नीमधूनच मग त्याला जे अग्नी म्हणजे आग जिथं लागली तिथून कंदमुळं असो काही असो, तेच जंगलांमध्ये आग लागल्यानंतर विझवण्याची प्रक्रिया काहीच माहीत नाही, नॅचरली लागले विजली, ठीक आहे. पण ज्या जंगलातून मधून तो सफर करत होता तेव्हा कंदमुळं खात होता, ते कच्चे होते. आणि आता जेव्हा तो सफर करतो आहे त्या आग लागल्यामुळे ते भाजून गेले आणि तो खातो आहे. तर मग त्याला तिथं कळलं की भाजलेल्या गोष्टी याच्यापेक्षा रुचकर लागतात, म्हणून मांससुद्धा तो भाजून खायला लागला. यांच्यासोबत असलेले लहान मुलं, स्त्रिया यांना सहजीवनामध्ये एकच काम भागीदारीत वाटून दिलं, ते म्हणजे काय? मुलांचं संगोपन करणे, मुलं प्रजननाचं काम करणे म्हणजे प्रेग्नन्सीचं काम करणे आणि त्यांचं संगोपन करून आलेली शिकार भाजून ठेवणे. मग मुली अर्थात मॅरिड हे लेडी, मॅरिड कशाला? अनमॅरिड अनमॅरिडचा काही प्रश्नच नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की म्हणजे कोणता पुरुष कोणत्याही स्त्रीसोबत कुठेही राहत होता, त्यांना कळत नव्हतं की हीच बायको आहे आणि हीच, काही समजतच नव्हतं ना, कारण मस्तिष्क विकास झालेला नव्हता. मेंदू विकासाच्या त्या प्रक्रियेमध्ये त्याचा भावनांचा विकास झालेला नव्हता. पण एक गोष्ट मात्र तिथे सुरुवात झाली होती की आपल्या या सोबत असलेल्या स्त्रियांपैकी आवडीच्या स्त्रीसोबत जो पुरुष राहायचा आणि तो दीर्घकाळ राहायचा, हा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये तुम्ही डॉक्टर इरावती कर्वेंनी समाज व्यवस्थेच्या रचनेमध्ये अतिशय विस्तृत आणि एकदम स्पष्टपणे याच्यावर लिखाणकाम केलेलं आहे. ठीक आहे, त्याचाच संदर्भ घेऊन मी एवढं सारं बोललो आहे. सांगायचं तात्पर्य काय की एखादा पुरुष एखाद्या स्त्रीसोबत त्या टोळींमधल्या दीर्घकाळ राहत असेल तर त्याच्याविषयी तिला किंवा तिच्याविषयी त्याला एक अटॅचमेंट जाणवायला लागली. ठीक आहे, ही पहिली त्या भावनांची सुरुवात होती, समजलं. पण ती एक्झॅक्ट आपल्याला ह्याच कालावधीत झाली असं सांगता येत नाही. ती नेमकी स्थिर जीवन जेव्हा जगायला लागलो आपण तेव्हा झाली असं म्हणायला हरकत नाही. मग ग्रुपमध्ये, टोळ्यांमध्ये आपण गुफांमध्ये राहायला लागलो. शेल्टर म्हणून आपण काय करायला लागलो? अंगाला कपडे वगैरे गुंडाळायला, पालापाचोळा झाडाचा गुंडाळायला लागलो. ठीक आहे, त्या गुफांमध्ये राहत असताना गुफाच्या बाहेर एंट्री गेटवर एक शिळा असायची. शिळा म्हणजे मोठा चापट दगड. रात्रीला ते असं ढाकलून घ्यायचा म्हणजे प्राणी गुफांमध्ये येणार नाही, मानवांनी आतमध्ये राहायचं. ओके, प्राण्यांची शिकार तिथंच करायची. मग स्त्रिया, मनुष्य हे टोळ्यांनी शिकार करायला गेल्यानंतर आता गेले 10 जण येतील, 5 जण, काहीच गॅरंटी नाही किती वापस येतील याची काही शाश्वती नाही. पण 5च जण आले म्हणून दुसऱ्या स्त्रीने रडत बसायचं माझा नवरा नाही आला आणि कुंकू ते ॲटमच नाही ना, कारण ते राहीच माहीतच नाही ना त्यांना. समजलं का? म्हणजे ती भावनाच त्यांच्यामध्ये नाही. कळलं का? म्हणजे नवरा घराच्या बाहेर गेला, नवरा म्हणूही नाही आपण त्याला, त्या ग्रुपमधला एक व्यक्ती, ठीक आहे, बाहेर गेला 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 आलाच नाही, म्हणजे गेले 10 आले 5 बाया बसल्या रडत आणि विधवा झाल्या, काहीच नाही. ते माहीतच नाही त्यांना. म्हणजे विवाह संस्कार हे नव्हतंच ना. तर मग विवाहच नाही तर मग विधवा मॅरिड आणि ह्याचा प्रश्नच नाही ना. मग या मानवांनी शिकारीसाठी दिवसभरासाठी बाहेर जायचं, सायंकाळी परत यायचं. त्याची काही निश्चित टाईम नाही, पण सूर्याच्या गतीनुसार हे चालत होतं. दिवस निघाला म्हणजे सूर्य निघाला म्हणजे उजेड आला, चालले बाहेर, रात्र झाली आले घरी. आजही मानवी जीवन असंच आहे. सकाळी दिवसभर कामाला जायचं, आपले आई वडील तेच करतात. ठीक आहे, सायंकाळला म्हणजे ही ती सिस्टमच तसं झालं. म्हणजे आपण निसर्गाच्या त्या चक्रामध्ये त्याच्या प्रवाहासोबत चालायला लागलो. ऊन, वारा, पाऊस, विजा वगैरे तेव्हाही होत्या, आताही आहे. सूर्य, चंद्र, तारे, ग्रह. फक्त त्यावेळेला पृथ्वीवरचं तापमान वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये थोडासा काय होता, डिफरन्स होता. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आताचा वेगळा विषय आहे. मग स्त्रियांनी काय करायचं दिवसभर? मग चूल आणि मूल ही संस्कृती जी आहे ना ती इथूनच सुरू झाली. मग काय करायचं? चूल इन द सेन्स त्या आगीचा जो शोध लागला ना त्याच्यामध्ये त्या दगडांना चिंकाऱ्या मारून आग भटकवायची, पेटवायची आणि आग पेटवून वाट पाहायची जो शिकार आणेल त्याची. ठीक आहे, आणि मुलांचं संगोपन करायचं. हेच काम ते करायला लागले. मग मुलांना धनुर्विद्या शिकवणे, थोडंफार काही असं शस्त्र बनवणे ह्याचं शिकवायचं काम स्त्रियांनी सुरू केलं. मग आग पेटल्यानंतर संबंधित व्यक्ती जो आणेल त्या स्त्रीकडे, जो ज्या स्त्रीकडे देईल, ठीक आहे, त्या स्त्रीला मग इकडून असे 2 लाकडी हे काही तयार करायचं आणि त्याला असं लाकडी बांधून उलटा प्राणी टाकायचा आणि त्याला भाजू द्यायचं खालून मस्त.
आणि 3-4 दिवस ते खायचे, मग नाही जायचे शिकारीला. समजलं? म्हणजे हॉलिडे, आजच्या भाषेत म्हटलं हॉलिडे, सुट्टी. ठीक आहे, सांगायचं तात्पर्य काय, त्यांचा हॉलिडे होता तो. ठीक आहे, कारण यांची पिकनिक म्हणजे काय, रोजच पिकनिक, जंगलात सफारी रोजच. समजलं? मग ह्या जीवनाला एक माणूस ना काही वर्षानंतर कंटाळला, हजारो वर्ष झाले, लाखो वर्ष झाले, कंटाळला की बस आता नाही करायचं हे. मग तो काय करायला लागला, असभ्यमधून सभ्यतेमध्ये आला, असंस्कृतमधून संस्कृतमध्ये आला आणि रानटीमधून एक स्थिर म्हणजे भटकंतीचं जीवन, वस्ती टोळ्या हे विषय न राहता त्याने काय केलं, एक स्थिर किंवा स्थायी जीवन जगायला सुरुवात केली. म्हणजे जंगल हा त्याचा अधिवास नाही राहिला. आता त्याने काय केलं, सहजीवनाची सुरुवात केली. सहजीवन म्हणजे त्याच्या पार्टनर सोबत, राईट. सहजीवनाची सुरुवात केली असताना सभ्यतेमध्ये तो स्थिर जीवन जगायला लागला आणि रानटी, असंस्कृत हा शब्द मागे पडला, तर तो सभ्य आणि संस्कृत